सचिन अंगड. महाराष्ट्र मंडळ फ्रान्स आणि सची की मैफिल घेऊन येत आहे मराठी रॉन्देवचा पुढचा भाग. या भागात आपल्या सोबत आहे सुव्रत जोशी. हॅलो सुव्रत, कसा आहेस? आहे मजेत. तू कसा आहेस? अगदी अगदी छान. तर सुव्रतला आपण दिल दोस्ती दुनियादारीमध्ये बघितलं होतं. म्हणजे दिल दोस्ती दुनियादारीमधून तो प्रत्येक घराघरात पोहोचलेलाच होता. त्यानंतर पार्टी किंवा शिकारी, त्याच्यानंतर नुकत्याच आलेल्या मन फकीरा या सिनेमांमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. तर आज तो आपल्याशी ते गप्पा मारायलाही आलेला आहे. आत्ताच सुरुवात झालेल्या 800 खिडक्या 900 दारं या एका वेगळ्या प्रयोगाद्वारे तो आपल्याला भेटतोय. तर मला त्याच्यापासूनच सुरुवात करायला आवडेल. कसा वाटतोय हा नवीन प्रयोग? म्हणजे स्वतःच शूटिंग करायचं आणि स्वतःच ऍक्टिंग करायची, तर काय वाटतंय हे? एक नक्की झालंय, की या कोरोनामुळे सगळ्यांनाच म्हणजे आता मला असं वाटतं, की अभूतपूर्व अनुभव आहे हा जो आता आपल्या आयुष्यात घडतोय तो. आपल्या आई-वडिलांच्या पिढीनेही कदाचित तो बघितला नव्हता. आपल्या आजी-आजोबांच्या पिढीने किंबहुना 1920 च्या साली जो शेवटचा पॅन्डेमिक आला, ज्याला आपण महामारी म्हणतो. त्यानंतर जगभरात अशी महामारी कोणीच पाहिलेली नाहीये एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडची. सो मला असं वाटतं, की यात आपल्या सगळ्यांनाच एक नवीन शिकण्यासारखं खूप काय-काय मिळालं आणि त्यात मला असं वाटतं, की हा एक अचानक असं झालं, की परफॉर्मिंग आर्ट समोर एक प्रचंड मोठा प्रश्न तयार झाला, की अरे, आता लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? कारण आत्ता 3 ते 4 पिढ्या हे काहीच न घडल्यामुळे पूर्ण सिनेमाचा, शूटिंगचा व्यवहार याला काही माहितीच नव्हतं, की या नवीन गोष्टीला कसं काय सामोरं जायचं. आणि त्यात लोक वेगवेगळे प्रयोग करून पाहत होते आणि त्यात सोनी मराठीने हा प्रयोग केला, की त्यांनी असं ठरवलं, की घरातल्या घरातच नट शूट करून पाठवतील आणि ते एके ठिकाणी पाठवलं जाईल. ते असेंबल होईल आणि ते लोकांना टीव्हीद्वारे दिसेल. हं, आणि तेव्हा मला फोन आला. मी अमर फोटो स्टुडिओचा दौरा करायला अमेरिकेत होतो आणि हं, पहिले 3 प्रयोग झाले. 15 प्रयोगांचा दौरा होता. पण पहिल्या 3 प्रयोगानंतर ते प हे झाला म्हणजे कॅन्सलच करायला लागला. हं, दौरा पण मी लंडनला येऊ शकलो सखीकडे आणि मग आम्हाला दोघांनाही वाटलं, "अरे, हे फार मजेदार काहीतरी दिसतंय. हे ऐतिहासिक आहे. आणि यात आपण सामील व्हायला पाहिजे." आणि माझा अनुभव अतिशय चांगला आहे. कारण मी कधीच कॅमेराच्या मागे काम केलेलं नाही. मुळात मला कॅमेरा या गोष्टीची मला सिनेमे बघायला भयंकर आवडायचे. पण आयुष्याचा एक मोठा काळ मी नाटकच करत होतो हं, आणि मला नाटकच आवडतं. मला सिनेमा बघायला भयंकर आवडायचा. पण आपण सिनेमात जाऊन काम करावं, आपण सिनेमाशी निगडीत काय करावं, असं मला गेले कित्येक वर्ष वाटलंच नाही. हं. ती दुनियादारीनंतर जेव्हा मी कॅमेरासमोर खूप वेळा उभा राहिलो, तेव्हा माझं कॅमेराशी काहीतरी नातं तयार झालं. आणि त्यानंतरच्या सिनेमा आता मी फक्त 4च सिनेमे केलेत आणि 2 शूट झालेत माझे. यावर्षी माझे 3 सिनेमे येणं अपेक्षित होतं. सो लेट्स सी आता किती येतायत त्यातला 1 येऊन गेला. पण आता मला कॅमेरा या गोष्टीविषयी काहीतरी आकर्षण वाटू लागलंय आणि मी आता लहान मुलासारखा आहे. आता मला सतत कॅमेरा समोर असायला लागतं आणि त्याच वेळी असायला आवडेल. हं. आणि त्याच वेळेला एकदम मला कॅमेराच्या मागे जायची संधी 800 खिडक्या 900 दारामुळे मला मिळाली. आणि अचानक मला माझा हे खूप वाढला. आत्मविश्वास एकतर खूप वाढला, की आपण ही गोष्ट शिकू शकतो. कारण मी आणि सखी मिळून ते सगळं शूट करतो. त्यामुळे दोघांपैकी एका कोणाला तरी तो सीन पूर्ण डिरेक्ट करायला लागतो. त्यामुळे कुठला अँगल लावायचा, तो सीन कसा शूट करायचा, कशा पद्धतीने गोष्ट सांगायची, की आपल्याकडे गोष्ट आली आहे. हे लिहून आलंय. हं, हं. तर ही गोष्ट प्रेक्षकांकडे पोहोचवायला काय-काय करावं लागेल? ह्यासाठी नव्याने विचार करायला लागला. त्यातून सखी आणि मी कित्येक महिन्यात, कित्येक वर्षात एकत्र काम केलं नव्हतं. सो तो एक मजेदार अनुभव होता. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं तसं मी अनेक वर्षात डिरेक्शन केलेलं नाहीये. मी एकेकाळी नाटकं बसवलेली आहेत आणि त्यानंतर अभिनयामुळे मी डिरेक्टही करू शकलो नाही. सो यामुळे मला असं वाटतं, की 3 ते 4 नवी आयुधं मला मिळाली. 800 खिडक्या 900 दारामुळे. आणि आता एक कॉन्फिडन्स आलाय, की अरे, यापुढे जाऊन कधीतरी कॅमेराच्या मागे पण काम करायला खूप आवडेल. अरे वाह! आणि रिस्पॉन्स फारच फॅन्टास्टिक होता लोकांचा. म्हणजे पहिल्या 2च आठवड्यात सीरियल 2 दिवसावरनं 4 दिवसावर गेली. येस. आणि त्याला आलेला रिस्पॉन्स आम्हाला आलेले मेसेजेस हे खूपच छान आहेत. त्यामुळे इट वॉज वी वर व्हेरी हॅपी. अगदी, अगदी. तर मग आता तू म्हणाला तू नाटकं बसवली, तू टीव्हीवर काम केलं, सिनेमात काम केलं आणि आता आणखीन या एक स्वतः शूट करून काम करतोय.
तर या तिन्ही ठिकाणी काम करायची पद्धत किती वेगळी असते किंवा काय फरक असतो एका कॅरेक्टरला अप्रोच करताना किंवा ते कॅरेक्टर समजून घेताना? राइट. फरक खूप असतो. मला 2-3 गोष्टी वाटतात. एक तर मला नाटक भयंकर आवडतं. कारण नाटकात जो अवकाश तुम्हाला मिळतो, एखाद्या पात्रावर काम करण्यासाठी, त्यात बरेचदा काय होतं ना, की नटाची काय किंवा मला माहीत नाही सगळ्यांचं तसं होतं का? पण बरेचदा असं होतं, की पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला वेळ मिळालेला नसतो, त्या कलाकाराचा कुठलाही पहिला रिस्पॉन्स हा असतो, की आपल्याकडे जे तयार पॅटर्न्स आहेत, तयार आयुध आहेत, पहिला जो विचार आहे अ, तो अप्लाय करणं आणि जर तुम्हाला हा वेळ दिला गेला नाही, तर बरेचदा त्यामुळे तुम्ही आधी केलेल्याच कामाच्या कॉपीज काढत राहता. हं. नाटकात तुम्हाला हे पूर्ण नाकारून काहीतरी नव्याने उभं करायचा वेळ मिळतो आणि ती प्रोसेस अनुभवायचा वेळ तुम्हाला नाटकाद्वारे मिळतो. दुर्दैवाने सीरियलमध्ये ते मिळत नाही. आणि सीरियलमध्ये बरेचदा काय होतं, की स्क्रिप्टवर काम करायला तेवढा वेळ मिळत नाही. त्यातून सीरियलची जी डिमांड असते, की सतत तुम्हाला ते प्रोड्यूस करायला लागतं. त्याच्यामुळे एक थकवा येतो आणि त्या थकव्यातून सुद्धा कधी-कधी कामात एकसुरीपणा येण्याची शक्यता असते. आता सुदैवाने काय झालं, की मी ज्या दोन्ही तिन्ही सीरियल्स केल्या, त्याला अतिशय चांगले लेखक आणि अतिशय चांगले दिग्दर्शक आम्हाला मिळाले. हं, हं. आणि दिलदोस्तीच्या वेळी तर माझा पहिला अनुभव होता. कॅमेरासमोर उभा राहायचा आणि एवढ्या मोठ्या काळात. त्यामुळे त्यावेळेस मी तर ऑन द टोज असायचो. आणि आता 800 खिडक्याच्या वेळी असं झालं, की अचानक आम्हीच शूट करत असल्यामुळे मी अचानक ऑन टोज झालो आणि प्रत्येक वेळी आपण अरे विचार करतोय, की आता अ, व्यवस्थित होतंय ना, हा सीन चांगला होतोय ना, हा सीन वाईट होतोय ना, ही परत मुभा मिळाली. पण बरेचदा इतर नटांचं मी बघितलंय, की तशी मुभा त्यांना मिळत नाही. हा एक तोटा असतो टीव्हीवर काम करण्याचा. सिनेमात मला असं वाटतं वेगवेगळा अनुभव आहे माझा. आत्ता तर सिनेमात मी अजून शिकतोय. मी तुला म्हटलं तसं, की मी आत्ता असं लहान मुलाला नवीनच खेळणं देतात ना, की असा एक मोठा लेगो किंवा असा एका मोठा मेकॅनो दिलाय हं, आणि ते घेऊन तो खेळत असतो. तसं माझं सिनेमात होतं, की कधी माझे सूर जे असतात ते चढे लागतात, कधी सूर जे असतात ते खाली लागतात. सो अजून मी असं सिनेमात काय काम केलं, की एक्झॅक्टली सिनेमासारखं काम होईल हे चाचपडतंय. पण मनफकिरात मला असं वाटतं, की मृण्मयी ज्या पद्धतीची दिग्दर्शिका आहे हं, हं. आणि जी त्या काळात मी मनफकिरा शूट केला, कारण की मी ती शूट केलेली तिसरी फिल्म आहे. हं, तोपर्यंत मला असं वाटलं, की थोडासा मला अंदाज आला, की सिनेमा नावाच्या गोष्टीचा. 2 गोष्टी आहेत, की नाटकात काय होतं, एक सलग तुम्हाला जगायची भूमिका वेळ मिळालेला असतो आणि त्या भूमिकेवर पुरेसं काम करायला वेळ मिळालेला असतो. प्रत्येक दिग्दर्शक तेवढी मुभा देईलच असं नाही सिनेमामध्ये सुद्धा. सुदैवाने मला 2 ते 3 दिग्दर्शक असे मिळाले, की त्यांना हा होमवर्क ज्याला आपण म्हणतो, की एका पात्राची तयारी करणं, हे करणं, याच्यासाठी जेवढा अवकाश आणि वेळ दिला जातो, तो काही दिग्दर्शकांनी मला दिला आणि त्याचा मला फायदा नक्कीच झाला. आणि तर मी म्हटलं तसं मनफकिरानंतरच्या सिनेमात मला असं वाटतं, की मला थोडासा कॅमेरा या गोष्टीचा अशा पद्धतीने अंदाज आला, की कॅमेरासमोर तुम्हाला असायचं असतं आणि तुम्ही असलात, की गोष्टी होऊ द्यायच्या. आणि कॅमेरा नावाची जी गोष्ट असते, ती तुमच्यातलं जे त्याला टिपायचंय आणि दिग्दर्शक आणि कॅमेरामन त्यांना जे टिपायचंय ते टिपू देणं, हे तुमचं काम असतं. व्हेअरएज नाटकात मला असं वाटतं, की तुम्ही फोरफ्रंटला असता. नट हा फोरफ्रंटला असतो. ते ते हं. नटाचं माध्यम आहे आणि कॅमेरा जे आहे ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तर त्यामुळे सगळं हातात घ्यायला जाऊ नये, हे मला काही वर्षांनी कळलं. 2-3 सिनेमे जायला लागले. सो आता मी तुला म्हटलं तसं सिनेमात आता मी असं आहे, की मला कोणीही विचारलं आणि मला असं वाटलं, की अरे, हा इंटरेस्टिंग भूमिका आहे. तर आय जस्ट जम्प इन आणि आता खूप सिनेमा या माध्यमाकडे मी असा बघतोय असं, कधी करायचं? काय करायचंय? चल मी ऑन आहे असं. अरे, अरे! चांगलंच. म्हणजे लवकरच तू बऱ्याच सिनेमांमधून आमच्या भेटीला येशील अशी आमची अपेक्षा आहे. आय होप सो. आता पूर्ण मराठी सिनेमाचंच भवितव्य किंवा सिनेमा या गोष्टीचंच भवितव्य मला असं वाटतं काहीतरी नव्याने आपल्याला बघायला लागणार आहे. कारण पुढचे 6 महिने तरी काही दिसत नाही नवीन कुठला सिनेमा रिलीज होईल आणि सिनेमा ही गोष्ट जेव्हा निर्माण केली जाते, तेव्हा ती एका मोठ्या पडद्यासाठी हं, निर्माण केलेली असते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण टीव्हीवर सिनेमे बघतो, पण ही फार वाईट खोड आहे आपली असं मला वाटतं. कारण तो मुळात तयार केला गेलाय एका मोठ्या पडद्यासाठी आणि बरोबर. त्यात असा दुजाभाव करू नये. म्हणजे आता क्रिस्टोफर नोलान सारखे किंवा मार्व्हलचे जे सिनेमे असतात, ते खूप स्पेक्टॅक्युलर असतात.
पण याचा अर्थ असा नाही की एखादा अगदी वेगळ्या धाटणीचा म्हणजे फॅन्ड्री सारखा सिनेमा असेल, की जो एका छोट्या गावातली एका माणसांची गोष्ट सांगतोय. तर याचा अर्थ असा अजिबातच नाहीये की तो टीव्हीवर बघायचा सिनेमा आहे आणि हा थिएटरमध्ये बघायचा सिनेमा आहे. तर मला असं वाटतं फॅन्ड्री हा सुद्धा त्याच्या त्याच्या परीने हा थिएटरमध्येच जाऊन बघायचा सिनेमा आहे. तर ही वाईट खोड मला असं वाटतं आधीच जात नव्हती मराठी प्रेक्षकाची आणि आता तर मला माहित नाही की त्यामुळे आमचे सिनेमे आम्ही तयार केलेत चित्रपटगृहासाठी, पण आता आय डोंट नो ते कुठल्या फॉर्ममध्ये तुमच्या भेटीला येणार. किंबहुना हे कोणीच सांगू शकत नाही आता. पण भेटीला येतील एवढं नक्की कुठल्यातरी माध्यमातून. येस, येस, येस. बरोबर. तेच मला विचारायचंय, की आता तू म्हणाल जसं चित्रपट एकूण सृष्टी हिला काहीतरी त्याच्यामध्ये बदल होणार आहे. तर हा काय बदल होऊ शकेल? किंवा आता तू म्हणाल तसं, की सिनेमे आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केले जातायत. म्हणजे राइट. बरेच सिनेमे रिलीज झाले पण आणि काही होणार आहेत. सो हा जो बदल आहे, सो आता हा एक इंडस्ट्री मधला माणूस म्हणून किंवा एक ॲक्टर म्हणून तू कसा बघतो त्याच्याकडे, की काय बदल तुझ्या स्वतःत तुला करायला लागेल किंवा काय? हे बघ मी अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे मान्य करतो, की मी तुला परत म्हटलं तसं सिनेमा या पूर्ण व्यवहारामध्ये मी अतिशय नवीन आहे. त्यामुळे मला काहीही याबद्दलचं स्पेक्युलेशन देणं हे माझ्या क्षमतेच्या बाहेरच आहे. कारण मला बरेचदा तिथे अनेक व्यावहारिक काय म्हणतात खाचखळगे असतात ते मला प्रामाणिकपणे माहिती आहे. मी अगदी नवीन आहे सिनेमा या क्षेत्रात. पण मला हे नक्की वाटतं, की म्हणजे सगळ्याच चित्रपटांपुढे आता हिंदीतले सुद्धा 7-8 मोठे सिनेमे आता पहिला रिलीजच त्याचा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर होणार आहे, अशी परवाच एक न्यूज बाहेर आली. तर मला असं वाटतं, की सगळ्याचाच पुन्हा नव्याने विचार होणार आहे. मला एक नक्की वाटतं, की म्हणजे लोकांना माणूस आणि त्याच्या गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्यातरी माध्यमातनं नट ज्या तुम्हाला गोष्टी सांगतोय, दिग्दर्शक ज्या गोष्टी सांगतोय, लेखक ज्या गोष्टी सांगतोय, त्याच्याकडे लोकांचा त्याच्याकडे लोकांचं लक्ष जाणारच आहे, आत्ता किंवा भविष्यातही. तर त्यामुळे मला ती भीती वाटत नाहीये, की अरे नट काय करणार? किंबहुना आत्ता खूपच माध्यमं आहेत नटांना ओपन अप झालेली. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लोक गोष्टी सांगणार आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार. त्या गोष्टींचे पोत आता बदलणार एवढं मात्र मला नक्की वाटतं. आणि यात मला गंभीर मुद्दा फक्त नाटकाचा वाटतो. पण मला दुसरं असंही वाटतं, की मी नाटकाचा अभ्यास केलाय आणि संपूर्ण तू 2000 वर्षाचा इतिहास पाहिलास. तर नाटक खूपच वेगवेगळ्या चढ-उतारातून गेलंय. पण नाटक यापेक्षा खूप भयानक काळातही टिकून, तरून पुन्हा नव्याने आलंय. तर त्यामुळे मला नाटकाविषयी एवढं भीती वाटत नाही. म्हणजे नाटक कसं आहे, की सिनेमा वगैरे आत्ताच आहेत रे. नाटक हे खूपच मोठं आणि जुना व्यवहार आहे आणि तो खूपच जादुई व्यवहार आहे, असं मला वाटतं. तर त्यामुळे त्याला एवढं काही घाबरायचं कारण आहे असं मला वाटत नाही. नाटक चालणार आहे. नाटक लोक बघणारच. असं येस. माझा अ, दुर्दम्य विश्वास आहे नाटकावर. किंबहुना इतिहासातच तसे पुरावे आहेत. नाही, अगदी, अगदी बरोबर. म्हणजे नाटकाचंही एक बघितलं तर एक गेल्या 10 वर्षात असं म्हणू शकतो, की परत नाटकाला गर्दी वाढलीये किंवा संगीत नाटकासारखे प्रयोग परत व्हायला लागलेत. लोकं अप्रिशिएट करतायत. म्हणजे नाटकाकडे ती जी परत वळण्याची प्रक्रिया होती ती सुरू झालेली होती. पण आता त्याला एक परत कुठेतरी ब्रेक लागून आता नवीन काय असा एक स्टेजवर नाटक आलेलं आहे. नाही, पण मी तुला म्हटलं तसं, की अर्थातच म्हणजे नाटकासमोर आता मला वाटतं, की इमिजिएट जो गंभीर प्रश्न आहे तो नाटकातले जे पडद्यामागचे कलाकार असतात, हं. त्यांच्या उपजीविकेचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. सो मी आता हे जर फ्रान्समधले काही लोक बघत असतील किंवा जगभरातले कुठलेही लोक बघत असतील, तर झी थिएटरनी झी थिएटर कंपनीने एक इनिशिएटिव्ह घेतलाय. म्हणजे आमच्या काही मित्रांनी घेतलाय झी थिएटर कंपनी सोबत तर त्याच्यात आम्ही नाटकाच्या बॅकस्टेज वाल्यांना मदत करण्याचा काही एक प्रयत्न करतोय. सो मला असं वाटतं आता नाटकापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न हा त्याच्या बॅकस्टेजच्या कलाकारांना आणि फॉर दॅट मॅटर जे रंगभूमीवर काम करतात, रंगभूमी अ, वर काम करणारे नट आहेत, त्यांचा सुद्धा उपजीविकेचा प्रश्न. सो एवढाच मला असं वाटतं, की इमिजिएट प्रश्न आत्ता नाटकापुढे आहे. तो सोडून मला असं वाटतं, की पुन्हा एकदा जेव्हा गोष्टी सुरळीत होतील, तेव्हा लोक नाटक बघायला येतील. जर तुम्ही चांगलं नाटक केलंत, तर ते लोक नाटक बघायला येतात. यावर माझा पुरेपूर आता विश्वास बसलेला आहे. नाही. पण पुढचे 6 ते 8 महिने जोपर्यंत नाट्यगृह बंद आहेत, तोपर्यंत मी म्हटलं तसं
रंगभूमी मागचे जे कलाकार आहेत, पडद्यामागचे कलाकार, बॅकस्टेज कलाकार, त्यांनी सस्टेन कसं व्हायचं? हा मला असं वाटतं की इमिजिएट प्रश्न आहे आणि तुम्ही जर काही मदत करू शकलात, तर त्यांना आर्थिक मदत ₹25,00,000 एवढा निधी आता उभा करायचा त्यांचं टार्गेट आहे. आणि आमच्याही अमर फोटो स्टुडिओच्या सर्व बॅकस्टेजच्या कलाकारांची नावं आम्ही त्या योजनेत नोंदवलेली आहेत. कारण आता काहीच प्रयोग होत नसल्यामुळे आम्ही सुद्धा निर्माते म्हणून प्रयत्न केला आमच्या बाजूने आर्थिक मदत करण्याचा. पण आता प्रामाणिकपणे म्हणजे अगदी उघडपणे सांगायचं तर काहीच रेव्हेन्यू नसल्यामुळे कळत नाही की कसं चालणार आहे पुढचे 8 महिने. सो मी या प्लॅटफॉर्मवर अपील करतो सगळ्यांना की सरळ हाताने मदत करा. आणि दुर्दैवाने मला एक सचिन नक्की वाटतं की आता इकडे इंग्लंडमध्ये आपण आहोत. तर इंग्लंडमध्ये कालच सरकारने काही $1 बिलियन पाउंड्स थिएटर इथली सस्टेन होण्यासाठी त्यांना निधी डिक्लेअर केलेला आहे. पण दुर्दैवाने भारतात असं कोणीच काहीच करत नाही आणि सरकारला काहीच घेणं-देणं नाहीये या सगळ्याविषयी. तर ही फक्त फार दुर्दैवाची गोष्ट आहे. सो मला असं वाटतं, की समाजाने आणि सरकारला मुळात नाटक हा व्यवहार महत्त्वाचा कधी वाटणार असा माझा प्रश्न आहे. बरोबर. सो पुन्हा मी म्हटलं तसं मला तेवढा प्रश्न नाही वाटत आहे, की पुन्हा नाटकवाले कसे आहेत, की जे नाटकातला किडा आणि खाज म्हणतो आपण ती खरीच आहे. कारण आपल्याला आवडतंच नाटक आणि कोणीतरी ते बघायला येतच. पण त्या व्यतिरिक्त पूर्ण व्यवस्था म्हणून आपण नाटकाकडे कधी अधिक म्हणजे त्याला प्रतिष्ठा कधी देणार आहोत? त्याला किंमत त्याची कधी करायला लागणार आहोत? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. एनिवे पण तो मोठा प्रश्न आहे. नाही, नाही, नाही. बरोबर आहे. तर मला आता वेब कंटेंट विषयी बोलायला आवडेल. आता बघायला गेलं तर वेब या माध्यमातून थोडासा बोल्ड कंटेंट हाताळला जातोय. मराठीमध्ये अजून एवढं सुरुवात नाही झालेली. पण त्याकडे तू कसा बघतोस, की अ, जेव्हा एखादी कलाकृती निर्माण केली जाते, तेव्हा ती जर थोडीशी बोल्ड असेल, तर ती वेबवर लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त सोपं आहे का? किंवा ते चांगलं माध्यम आहे का? असे विषय पोहोचवणं लोकांपर्यंत? अर्थातच चांगलं माध्यम आहे. कारण मला असं वाटतं, की आता 2 गोष्टींशी कलाकार झुंजतायत आणि ते विशेष करून भारतात. कारण आपण म्हणतो पण मराठी प्रेक्षक मी अगदी स्पष्टपणे म्हणतो, की प्रगल्भ नाहीये. हं, बाहेरचे लोक म्हणतात, की मराठी प्रेक्षक प्रगल्भ आहे, प्रगल्भ आहे. पण मला अजिबातच असं वाटत नाही आणि जितके दिवस मी इतर देशातल्या कलाकृती बघतोय, मी इतर राज्यातल्या कलाकृती बघतोय, तर आपण ज्या पद्धतीच्या कलाकृती आपण एकेकाळी प्रगल्भ असू म्हणजे एकेकाळी विजय तेंडुलकरांची नाटकं लिहिली जात होती आणि तशी आपल्या समोर येत होती. आत्ताही चांगली नाटकं त्या प्रगल्भतेची लिहिली जात आहेत. पण मला असं वाटतं, की समाजात ती प्रगल्भता राहिलेली नाहीये. आणि समाज तयार पण नाहीये. बोल्ड असणं विषय एखादा म्हणजे तो प्रगल्भ असतो असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यात किती अ, म्हणजे सेक्स विषयी बोललं म्हणजे प्रगल्भ झालं. ही ही काही अ, एखाद्या प्रगल्भतेची व्याख्या असू शकत नाही. त्यामुळे कलाकार 2 पद्धतींवर लढतोय. एकतर प्रगल्भ विषय मांडला तर त्याला प्रेक्षक येईल आणि एका बाजूला प्रेक्षकाला अत्यंत काहीतरी चावट कंटेंट बघायचा आहे. त्या तशा चावट कंटेंट जेव्हा येतो तेव्हा प्रेक्षकाला प्रॉब्लेम नसतो. पण याउलट कशानेही लोकांच्या भावना बनतात. म्हणजे थोडं जरी काही टीका केली, थोडी जरी टिंगल केली, तरी सुद्धा लोकांच्या भावना भडकतात. तर एका अर्थाने तेवढे धैर्यही आपल्या समाजात उरलेलं नाही आणि तेवढी प्रगल्भताही उरलेली नाही. त्या दृष्टीने मला वेब हा चांगला माध्यम वाटतो आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं, की हिंदी आणि साऊथ या हं. दोन्हीकडे जर सिनेमा पाहिलात तुम्ही, वेब कंटेंट पाहिलात, तर तो आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त प्रगल्भ आहे. तुम्ही मल्याळम सिनेमा पाहिलात, तर तो आपल्यापेक्षा कैक पटीने आता प्रगल्भ आहे. अ, मी सुपर डिलक्स सारखी फिल्म आता पाहिली, तर त्याच्यात ज्या पद्धतीची नरेटिव्हज ते हँडल करतायत, ते मला बोल्ड वाटतं. आत्ता पाताळ लोक ज्या पद्धतीने संपूर्ण समाजाची मांडणी करताय. हं. आत्ता आपल्या समाजात वाढलेली हिंसा, मीडियाचं झालेलं करप्शन, अ, वरपासून खालपर्यंत एका अर्थाने जवळ-जवळ अ, करुणा नावाची गोष्टच नाहीशी होणं. अ, याविषयी जे बोलताय किंवा भयंकर खोलवर रुजलेली जाती व्यवस्था आणि त्याचं आणि सत्तेचं असलेलं नातं. अ, मग ते केंद्रीय सत्तेचं असो, कुठल्याही पातळीवरची सत्ता असो, ती अगदी गावापासनं ते अ, जे देश चालवतात त्या सरकारपर्यंत असो. ते ज्या ते जे बोलतायत ना,
ते मला असं वाटतं की ते बोल्ड आहे. तर हे बोलण्याचं धैर्य जेव्हा आपल्याकडे येईल आणि आपण कुठल्याही पद्धतीने सत्तेत असलेल्या कोणाविषयीही आणि ज्याला एका विशिष्ट वर्गाने, एखाद्या विशिष्ट धर्माने, एखाद्या विशिष्ट भाषिक किंवा काय म्हणतात त्याला कुठल्याही अस्मिता असलेल्या गट गट जेव्हा त्यांच्यावर केलेली टीका, टिंगल ही प्रगल्भपणे घेऊ शकतो आणि एखादा कलाकार मांडू शकतो. तेव्हा मला असं वाटतं, की तो खरा बोल्ड कंटेंट असेल. आणि मराठीत दोन्ही पद्धतीचा बोल्ड कंटेंट नाहीये असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे सेल्फ सेन्सरशिप खूपच आहे आणि दुसरी पण सेन्सरशिप खूप आहे असं मला वाटतं. हां, ते ते मग तू आता झालेलं. स्वतः म्हणजे तू आता स्वतः फ्रान्समध्ये राहतोस, तर तुला खरंच म्हणजे आता फ्रान्समध्ये एक दुर्दैवाची गोष्ट घडलीच, की इस्लामिक लोकांनी एका प्रचंड मोठ्या कार्टूनिस्टला मारूनच टाकलं. तर ते भयानक आहे, असं मला वाटतं. पण आपण कितीही जरी पश्चिमेतल्या लोकांना उगाचच काहीतरी ते ते त्यांना संस्कृती नाहीये वगैरे असं म्हणतो. पण हे अजिबातच खरं नाही. म्हणजे जेवढा मी इथे राहतोय, तेव्हा मला कळतंय, की हे अगदीच आपण जे बोलतो ते बकवास आहे. आणि आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे, की आपली संस्कृती म्हणजे आपण नक्की कशाला म्हणतोय. कारण इथे या सरकारने नाटकासाठी एक विशिष्ट पैसे देणं आणि जनता त्यासाठी तयार होणं, हा विचारच मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची सांस्कृतिक काय म्हणतात त्याला पाऊल आहे. त्यानंतर इथे मी एक नाटक पाहिलं. वेबमध्येच का नाटक पाहिलं मी आता एक बुक ऑफ मॉर्मॉन नावाचं नाटक आहे. तर ख्रिश्चन धर्मातल्या मॉर्मॉन नावाचा एक अत्यंत काय म्हणतात त्याला पंथ आहे. हं, हं. आणि त्या पंथाची, येशू ख्रिस्ताची आणि कृष्णवंशीय लोक स्वतःच्या कृष्णवंशीय असण्यावर विनोद करत आहेत. येशू ख्रिस्तावर त्यात विनोद आहेत. त्यात फक्त विनोद आणि टिंगल-टवाळी नाहीये, तर त्या टिंगल-टवाळीतून धर्म, धर्म माणसाच्या मनावर काय पद्धतीने गारुड घालतो त्याविषयी, रेसिझम ज्याला आपण वंशवाद म्हणतो, तो कशा पद्धतीने वापरला जातो, कॅपिटलाइज केला जातो, याच्यावर त्याच्या टीका आहे, टिप्पणी आहे. आणि ते नाटक तू बघितलंस, तर असं नाटक मला असं वाटतं अजून 100 वर्ष भारतात होणं शक्य नाही. म्हणजे भारतात पेटूनच देतील थिएटर. तर हे धैर्य जोपर्यंत हे नाटक जेव्हा आपल्या समाजात होईल, तेव्हा मला असं वाटतं, की आपण खऱ्या अर्थाने बोल्ड झालोय, असं मी म्हणेन. आणि त्यात कुठलेही म्हणजे ते बोल्ड अशासाठी नाही, की त्यात शिव्या वापरतात किंवा त्यात काय नग्न स्त्री-पुरुष येतात, असं काहीच नाहीये. पण त्यात एक विचार आहे आणि तो विचार निर्भीडपणे, निर्भयपणे मांडलेला आहे. आणि ते मला असं वाटतं, की महत्वाचं आहे आता. आणि दॅट इस व्हॉट इस लॅकिंग इन मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि मराठी टीव्ही या तिन्ही माध्यमात. असं माझं स्पष्ट मत आहे. नाही तसंच. तू आत्ता मुद्दा मांडलास तर तसंच. एकूण मराठी नाटक किंवा सिनेमा यामध्ये बघितलं गेलं तर एका टिपिकल गटाच्या लोकांना एकाच पद्धतीचे रोल दिले जातात. म्हणजे असं आपल्याकडे खूपदा सगळीकडेच मराठी काय हिंदी म्हणजे भारतीय सृष्टीमध्ये चित्रपटसृष्टी किंवा नाट्यसृष्टी जरी घेतली तरी एका गटाच्या लोकांना कंप्लीटली विलन अशाच पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. तर ते पण बदलण्याची गरज आहे. म्हणजे ही मॅच्युरिटी दाखवण्याची गरज आहे. प्रचंड गरज आहे. मला दुसरा भयंकर मोठा गंभीर आत्ताचा समाजाचा परत मी म्हटलं तसं, की काय असतं फक्त नाटक, सिनेमा असं ते एक आपल्याला वेगळं काढून बघता येणार नाही. हं, हं. तर ते पूर्ण समाजाचंच काहीतरी प्रतिबिंब असतं. तर आता काय होतंय, की आपण आपल्या फक्त इतिहासाकडे काहीतरी अत्यंत ग्लोरिफाय करून बघतोय. आणि ते ते म्हणजे तू म्हणालास तसं एका विशिष्ट गटाला कशाला? मला असं वाटतं पुरुष सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने दाखवले जातात. म्हणजे खूप मस्क्युलर असलेले, सिक्स पॅक असलेले लोकच आपल्याला सिनेमात बघायचे आहेत. आणि ती एक अत्यंत ज्याला आपण अल्ट्रा मास्क्युलॅनिटी म्हणतो. हं, हं, हं. तर ती मास्क्युलॅनिटी म्हणजे काहीतरी वीरता, म्हणजे काहीतरी चांगलं माणूस असणं, चांगलं पुरुष असणं, अ, असं काहीतरी दाखवलं जातंय आणि ते दुर्दैवाने ऐतिहासिक गोष्टींच्या माध्यमातून दाखवलं जातंय. किंवा हिंसा ही सहज अप्रोप्रिएट होती ऐतिहासिक सिनेमांमधनं. हं. तर मला असं वाटतं हे हा हाच प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. हो, तू म्हणालास ते बरोबरच आहे, की काही एका विशिष्ट पद्धतीच्या लोकांनाच काही एका विशिष्ट पद्धतीचे रोल दिले जातात. हा तर प्रॉब्लेम आहे, जो आहेच. हं, हं. तो पूर्ण जीवनदृष्टीचाही प्रॉब्लेम आहे, असं मला वाटतं. हे आपल्याला मुळात अ, इतिहासाकडे मान वर करून बघायचंय. पण
स्वाभाविक आहे रे. म्हणजे तू एक साधं चित्र बघ ना, की आपण भूतकाळाकडेच जर बघत बसलो, तर आपलं भविष्याकडे पाठ होणारच. अगदी. आणि मराठी पूर्ण आत्ताचा सिनेमा हा आधी अ, आत्ताच्या म्हणजे गेल्या दशकातल्या गेल्या शतकातल्या स्मरणरंजनापर्यंत होता, की हा सुवर्ण काळ होता, तो सुवर्ण काळ होता. आणि आता त्याच्यापेक्षा मागे इतिहासात जाऊन रमायला आपण सुरुवात केली. आणि आता किती मागे जाऊन आपण रमणार आहे याला काहीही म्हणजे त्याला काही लिमिटच नाहीये. पण बरोबर. हे नक्की आहे, की तुम्ही इतिहासात रमलात, तर तुम्हाला आणि इतिहासाकडेच बघत राहिलात, तर तुमची भविष्याकडे पाठ होते. आणि तुम्हाला वर्तमानातही खोलवर जाता येत नाही. वर्तमानाकडेही बघता येत नाही. हे मात्र आता एव्हाना लक्षात आलेलं आहे. बरोबर, तेच. आणि इतिहासाकडे बघायचं झालं तर इतिहास जेव्हा पडद्यावर मांडला जातो, तेव्हा त्यामध्ये एक सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून खूप गोष्टी घुसडल्या जातात किंवा तू आत्ता जसं म्हणालात ती अल्ट्रा मास्क्युलॅनिटी दाखवली जाते. त्याच्यापेक्षा एक सत्य दाखवण्यापेक्षा त्याच्यावर एक कथा रचून सांगितली जातीये. अशाच पद्धतीचा इतिहास लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय. ते पण एक चुकीचं आहे असं नाही वाटत का? हे बघ चुकीचं बरोबर पेक्षा ते घातक आहे, असं मला वाटतं. हं, हं. चूक बरोबर हे ज्याचं त्याने ठरवावं. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत? आत्ता त्यातून आपण आत्ताचा मुळात कसं असतं, की तुम्ही इतिहासाविषयी चित्रपट बनवत असलात, तरी तुम्ही इतिहास असं काहीच नसतं आणि इतिहासात काही असतात ते पुरावे असतात आणि ते पुराव्यानिशी तुम्ही साबित करू शकता. पण त्याच्या आसपास तुम्हाला गोष्टही बांधावीच लागते. आणि गोष्ट बांधताना सुद्धा मी असं म्हणतो, की अनेक पद्धतीने तुम्ही तुमची गोष्ट सांगत असता. हं, आणि विशेषतः चित्रपटात तुम्ही तर ती अनेकच पद्धतीने सांगत असता. म्हणजे अगदी तुम्ही वास्तविक घटना जशीच्या तशी जरी चित्रित केलीत, तरी त्यात तू म्हणालास तसं तुम्ही कुठला नट वापरताय, तो काय भाषा बोलतोय, त्याच्यात कुठल्या गोष्टी तुम्ही हायलाइट करताय आणि कुठल्या गोष्टी हायलाइट करत नाही आहात. बरं. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं, की आणि त्यातून तुमची वर्तमानाची समज कळते. तर मला तर असं वाटतं, की काही ऐतिहासिक चित्रपट ज्या पद्धतीने दाखवतात, त्यात मला असं वाटतं, की सरळ-सरळ महापुरुषांच्या त्यांनी जे काम केलं आहे ते महानच आहे. त्याबद्दल हं, काही हं. आपण वाद नाही. पण आता तुम्ही राजकीय पद्धतीने आत्ता वापर करताय आणि तुमचं जे स्वार्थाचं राजकारण आहे, मग ते तुमच्या धर्माशी निगडीत असो, तुमच्या जातीशी निगडीत असो, तुमच्या एका विशिष्ट गटाशी निगडीत असो, अशा पद्धतीने किंवा एखाद्या विशिष्ट गटाविषयी द्वेष निर्माण व्हावा, राग निर्माण व्हावा, अशा पद्धतीचं तुमचं राजकारण असो, तर त्यासाठी एकतर ते वापरलं जातंय. त्यामुळे मला असं वाटतं, की त्याचे दूरगामी परिणाम जे असणार आहेत, ते अत्यंत घातक असणार आहेत. सो चूक बरोबर असं इतिहासात काहीच नसतं. हं, कारण एव्हरी हिस्ट्री विल बी रिटोल्ड अगेन अँड अगेन अँड एव्हरीवन हॅज डन इट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. हाऊ डू यू हाऊ यू आर रिटेलिंग द हिस्ट्री इज व्हॉट इज क्रुशियल. म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये मी भीमराव आंबेडकरांचं बुद्ध आणि त्याचा धम्म वाचलं. हं, हं. तर तेही एका अर्थाने बुद्धाचं पूर्ण चरित्र हे नव्याने उलगडून सांगतायत. पण ते अशा पद्धतीने सांगतायत उलगडून, कारण तेही पुन्हा एकदा इतिहास नव्यानेच रचतायत, नव्यानेच सांगतायत. आणि ते एका अर्थाने गोष्टीसारखाच सांगतायत. हं, कारण ते बुद्धाच्या पूर्ण चरित्र गोष्टीसारखं सांगतात. पण ते अशा पद्धतीने सांगतात, की ज्याच्यातून समाजाचं उन्नयन होईल, ज्याच्यातून हं. समाज प्रगतीच्या वाटेकडे जाईल. जी समाजाची आत्ताची गरज आहे, ती ओळखून त्यांनी इतिहास पुन्हा नव्याने सांगितलाय. तर मला असं वाटतं, की ते फार उत्कृष्ट उदाहरण आहे, की त्या काळात आपल्याला इतिहासातला कुठला भाग अधोरेखित करावासा वाटतो आणि कुठला करावासा वाटत. पण बरेचदा ऐतिहासिक सिनेमे बघताना आजकाल मला असं होतं, की म्हणजे मला कुठला तरी ॲक्शन सिनेमाच बघितल्यासारखं वाटतं. फक्त त्यांनी इतिहासातल्या लोकांचे कपडे घातलेले असतात. तर आत्ता आपल्या आसपास एवढी हिंसा आपण बघतोय. मला पुन्हा जाऊन परत ही हिंसा का बघायची आहे? म्हणजे मला नाही बघायची. मला खरंच नाही बघायची आणि त्याचा काही फायदा होणार आहे का मला? त्यातलं कुठलं तत्व त्या महान योद्ध्याचं, त्या महान राजाचं, कोणीही असो मग तो किंवा त्या महान ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा त्याचा जीवनपट मोठा आहे रे. ती हं. मोठी व्यक्तिमत्व. युद्ध करणं, जिंकणं हा त्यांच्या एक पूर्ण आयुष्याचा एक भाग होता आणि ती काळाची गरज होती आणि ते सत्य होतं. म्हणजे त्यांनी अनेक अशा लढ्या लढल्यात, की ज्या खरोखरच अभिमानास्पद आहेत. पण आत्ता आपल्याला कुठली लढाई लढायची आहे? तलवार घेऊन. तर नाही लढायची आहे आपल्याला. तर आत्ता आपल्याला उलट तलवारी म्यान करणं हे जास्त महत्वाचं आहे.
तर अशाही गोष्टी त्या लोकांनी केलेल्या आहेत. पण हं. त्याविषयी तुम्ही बोलतच नाही. हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, असं मला बरोबर. वाटतं. म्हणजे आता तू आंबेडकरांच्या पुस्तकाबद्दल बोलला, तर या पुस्तकातून जे एक इतिहासाचं परत रिस्टोरी टेलिंग ज्याला म्हणतात किंवा रिटेलिंग केलेलं आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर अशीच असंख्य पुस्तकं आपल्याकडे मराठीमध्ये आहेत, ज्याच्यावर आता एक वेब सीरीजही आली. तर तुला असं वाटतं का, की ती जी चांगली-चांगली आपली पुस्तकं आहेत, ज्यातून खरंच काहीतरी प्रगती होईल किंवा खरंच चांगला संदेश जाईल, अशा पुस्तकांना पण तुम्ही त्याच्यावर सिनेमे काढा किंवा ती त्या पुस्तकात जी कथा आहे ती मांडा. हे एक नवीन सुरुवात करता येणं शक्य आहे का? किंवा एक करायला पाहिजे का? हो, अर्थातच म्हणजे आणि होईल ते हळू होईल असं मला वाटतं. पण पुन्हा मी म्हटलं तसं, की मला अजूनही काही मराठी प्रेक्षकाचा काही ठाव लागत नाही बाबा. नाटकाच्या प्रेक्षकाचा तरी सांगू शकतो. हं. पण बाकी मला खरंच माहीत नाही, की काय आहे आणि म्हणजे पाहायला तर पाहिजेच. म्हणजे एक प्रेक्षक म्हणून विचारशील तर हो, पाहायला पाहिजे. म्हणजे मी स्वतः आनंदाने ते सगळं बघेन. कलाकार म्हणून मला असं कोणी विचारलं तर हो, म्हणजे अर्थात असे काही प्रयोग झालेत आता एका चांगल्या पुस्तकावर माझ्या मते झी5 ने सीरीज केली होती. ज्यात अंजली होती. मला आता नाव आठवत नाही. वैभव तत्ववधी आणि अंजली होते. अ, हुतात्मा. हुतात्मा नावाची. सो ते पुस्तक चांगलं आहे असं मी ऐकलंय. पुस्तक वाचलेलं नाही. पण हो अर्थातच म्हणजे असं असं झालं तर चांगलं होईल आणि अशा पद्धतीच्या कंटेंटकडे जर मराठी प्रेक्षक वर्ग वळला तर खूप मजा येईल. मला बघायला आवडेल. त्यात कामही करायला आवडेल. तर एकूण आता हे भारतातल्या फिल्म इंडस्ट्री विषयी झालं किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री विषयी झालं. तर तसा फ्रेंच फिल्म इंडस्ट्रीचा काही अभ्यास किंवा काही कधी काम केलंस का ह्याच्याविषयी? अशी काही माहिती, काही गंमत किंवा असं काही? नाही मला फ्रेंच फिल्म्स तर अर्थातच मी बऱ्याच बघितल्यात. मला ब्रेसॉ अतिशय आवडतो. मला ट्रुफॉ अतिशय आवडतो. अर्थातच मला काही एका काळी मी मोठ्या प्रमाणावर फ्रेंच सिनेमे बघितलेले आहेत. म्हणजे मला जॅक्स ताती अतिशय आवडतो. मला ट्रुफॉ आवडतो. मला ब्रेसॉ प्रचंड आवडतो. पण मी असे जे एव्हिड फिल्म वॉचर्स असतात, तसं काही मी सिनेमाचा म्हणजे फिल्म बफ नाहीये. हं. मी थिएटर बफ आहे. मला नाटकं बघायला खूप आवडतात आणि मी एका दिवशी 3-3 नाटकं वगैरे बघू शकतो. एकेकाळी बघायचो. आता माझा तो स्टॅमिना नाही राहिला. आता मला अत्यंत म्हणजे ज्या लेव्हलला आता लोक कन्झ्युम करतायत ना हं, हं. सिनेमा आणि वेब कंटेंट, मी त्यातला नाहीये. मी जरा काय म्हणतात त्याला थोडासा ओल्ड स्कूल ओल्ड आहे. स्कूल. ओल्ड स्कूल आहे. मला ठरवून मी 2 दिवसातनं 1 सिनेमा बघतो आणि वेळ घेऊन. पण अर्थात काही फ्रेंच नटही मला आवडतात. मला मला माहीत नाही त्याचा फ्रेंचमध्ये उच्चार कसा करतात, पण जावियर बारदेम ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याचं ज्याचं स्पेलिंग JAVIER बारदेम असं करतात. तर तो नट अतिशय आवडतो आणि त्याचाच एक सिनेमा मी आत्ता बघणार आहे आज रात्री असं ठरवलंय. नो कंट्री फॉर ओल्ड मॅन नावाचा हे कोएन ब्रदर्सनी केलेला सिनेमा आहे. अनेक वर्षापूर्वी बघितलाय. फ्रेंच नट आहे तो. अतिशय चांगला नट आहे. आणि तो एकदा परत बघावा असं मला वाटत होतं. पण ब्रेसॉसचे 2 ते 3 सिनेमे एकेकाळी मला फारच जास्त आवडले होते आणि तो फारच मोठा सिनेमा मेकर आहे असं मला वाटतं. मैंने फ्रेंच शिकायचा प्रयत्न पण केला, पण मला काही ते जमलं नाही. ऑल आय नो इज je t'aime. So je t'aime Paris. And I always try to get that r in French. That Paris, Paris, or I don't know how do you say it? तो असा Paris. घशातल्या घशात अर्धवटच बाहेर येतो. Paris, Paris. सो ते मला ते ते जे कन्सोनंट आहे फ्रेंच मधलं ते मला भयंकर आवडतं. आणि फ्रान्सला यायची पण इच्छा आहे. अरे वाह! काही कारण फ्रेंच काही लेखकांचे पण आपल्यावर मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. म्हणजे सिमोन द बुआ असेल, तर तिचं मला काम आणि लिखाण खूपच जास्त आवडतं आणि तिचं लिखाण सेकंड सेक्स हे पुस्तक मला असं वाटतं, की त्याने बऱ्यापैकी माझी एकेकाळी पूर्णच जगण्याकडे बघायची दृष्टी बदलली. जीवन दृष्टीच बदलली. त्यामुळे ते अ, महत्वाचं आणि मोठेच सगळेजण फ्रेंचचे आर्टिस्ट आहेत. इनफॅक्ट जॉर्जने आहे म्हणजे फ्रेंच आपला बेकेट आहे म्हणजे ऑफ ऑल द पीपल बेकेट हा अतिशय महत्वाचा प्लेराईट आहे आणि तो फ्रेंच आहे. म्हणजे तो असला म्हणजे त्याने फ्रेंचमध्ये नाटकं लिहिली आहेत. तो मुळात फ्रेंच नव्हता असं त्याचं अजून एक एक आहे. पण जॉर्जने असेल,
बेकेट असेल, हे सगळेच जण अत्यंत, आता मला नावं पण आठवत नाही, इतके फ्रेंच कलाकार आहेत. फ्रेंच पेंटर्स जे आहेत ते अगेन प्रचंड मोठे हे आहेत. आणि मला पॅरिसविषयी भयंकरच खूप आधीपासून आपल्या सगळ्यांनाच कलाकारांना असतं तसं प्रेम आणि आकर्षण वाटत आलेलं आहे. आणि पिकासोचं चरित्र वाचलंय, व्हॅन गोचं चरित्र वाचलंय. त्या दोन्हीमध्ये पॅरिस हे त्यांच्या आयुष्यातलं अतिशय अ, काय म्हणतात त्याला, इम्पॅक्ट टाकलेलं शहर होतं. आणि सगळे फ्रेंच पेंटर्सही त्यावेळेस तिथे अ, होते. आणि मला ती कामही बघायचंय, लुव्रही बघायचंय. त्यामुळे आय होप लवकरात लवकर फ्रान्सला चक्कर होईल. अगदी, अगदी. तुझं स्वागतच आहे फ्रान्समध्ये कधीही आलास तर. तर आता एक जाता-जाता शेवटी काय सांगशील प्रेक्षकांना? काही नाही, मजा करा. आणि मी एक नक्की शिकलोय, की खऱ्या अर्थाने ज्याला इम्परमनन्स म्हणतात आणि इंटरडिपेंडन्स म्हणतात. म्हणजे मला असं वाटतं, की बरेचदा आपण पुन्हा एकदा संस्कृतीविषयी बोलतो. पण भारत हा एवढा मोठा देश आहे, की आणि इतक्या परंपरा आणि इतक्या संस्कृती त्यात आहेत, की त्या बदलत गेलेल्या आहेत. हं, हं. त्यामुळे मला असं वाटतं, की ते आपल्याला जे आपली संस्कृती असं म्हणतात, तेव्हा ते असं काहीच नसतं असं मला वाटतं. तुम्ही अत्यंत छोट्या गटाविषयी बोलत असता, आपली संस्कृती म्हणता तेव्हा. तर मला भारताची संस्कृती वाटते, की भारतात जो बुद्धिझमने विस्डम आणला, त्या हं, हं. संस्कृती आणि परंपरेशी मला वाटतं, की ती माझी संस्कृती आहे. ती माझी परंपरा आहे असं मला म्हणायला आवडेल. आणि मला तसं मी अभिमानाने ते म्हणेन. तर त्याच्यात 2 तत्व सांगितलेत, इंटरडिपेंडन्स आणि इम्परमनन्स. म्हणजे नश्वरता आणि ज्याला आपण समष्टी म्हणतो, किंवा एकमेकांवर आपण अवलंबून असतो. तर ते. तर ती 2 गोष्टी आपल्याला आता लक्षात आलेल्या आहेत. या कोरोनाच्या काळात आपण जगलेलो आहोत, की खरोखरच काहीही बदलू शकतं, काहीही नष्ट होऊ शकतं आणि पुन्हा नव्याने जन्म घेऊ शकतं. तर त्यामुळे थोडंसं अधिक डोळसपणे आणि अधिक करुणेने, अधिक प्रेमाने जगूया. आणि थोडं आपल्या ग्रीडकडे, मोहाकडे आपण नव्याने पाहायला पाहिजे. हे जग, आता तू रिन्यूएबल एनर्जीमध्ये काम करतोयस, तर मला असं वाटतं, की अ, तो इंजिनिअर्स लाइक यू जे रिन्यूएबल मध्ये काम करतायत, जगाच्या पाठीवर कुठेही काम करा तुम्ही. मी काय अशाच विचाराचा नाहीये, की अ, फक्त तुम्ही आपल्या देशासाठीच काम केलं पाहिजे. नाही, यू शुड वर्क फॉर द होल ह्युमॅनिटी. म्हणजे हं, हं. तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे हेच महत्वाचं आहे. पण we need more engineers like you than maybe software engineers who can really rethink of energy, rethink of natural resources in a completely new way. आणि जेव्हा ते आपल्याकडे येईल, तेव्हा म्हणजे जे इंजिनियर नाही आहेत आणि जे कन्झ्युमर्स आहेत त्यांच्याकडे, त्यांनी विचार करायला पाहिजे, की आपण जास्त रिस्पॉन्सिबली जगतोय का? कारण आतापर्यंत ज्या बेदरकारपणे आपण या पृथ्वीला वापरून घेत होतो आणि नैसर्गिक संपत्तीला वापरत घेत होतो, दुर्दैवाने ती मुभा आता आपल्याला राहिलेली नाहीये. कारण ते अगदीच आता आपल्या हं. गळ्याशी येऊन ठेपलेलं आहे. सो आता जर आपण आपल्याला, ज्याला पॅराडाइम शिफ्ट म्हणतो, हा शब्द तुम्ही तर अनेकदा वापरत असाल. पण मी काही लेक्चर्स ऐकत होतो. सो दॅट पॅराडाइम शिफ्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओन्ली फॉर एनी पर्टिक्युलर कंट्री, बट द होल वर्ल्ड. हं. आणि अनलेस यू हॅव दॅट पॅराडाइम शिफ्ट, आय डोंट थिंक वी आर गोइंग टू बी एबल टू सस्टेन व्हेरी लाँग. कारण आत्ताच लोक म्हणतायत, की अशा पद्धतीचे पॅन्डेमिक पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचं जग आपण आता तयार केलंय. कारण आपली प्रॉक्सिमिटी निसर्गाबरोबरची एवढी जास्त वाढली आहे आता, की मुळात अनेकदा असे, आणि ते फक्त आपल्याला असं कोणाला तरी ब्लेम करून नाही चालणार, की अरे ते चीनी लोकांनी माकडं खाल्ली नसती तर झालं नसतं. तर वटवाघळं खाल्ली नसती तर तो आला नसता व्हायरस. येस, कॉज मे बी दॅट. पण पूर्वी असं होतं, की ज्या प्रॉक्सिमिटीत आपण राहायचो, तेव्हा एका गटात समजा एखादा व्हायरस पसरला, तर तेवढ्याच विशिष्ट गटाला त्या विषाणूची लागण व्हायची. हं, हं. पण आता नाहीये. सो तुम्ही पाहिलत, की एक माणूस जरी आला, तर ते अख्ख्या जगभरात त्याची पसरण्याची जी प्रोसेस आहे, त्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. आणि त्याच्यात आपण सर्व भागीदार आहोत. त्याच्यात आपल्याला एका देशाला, एका कम्युनिटीला फक्त ब्लेम करून चालणार नाही. सो त्यामुळे सगळ्याची जबाबदारी आणि भागीदारी ही आपण सगळ्यांनी घेतलेली पाहिजे. आणि आय होप यानंतरचं जे जग असेल ते अधिक सुंदर, अधिक जबाबदार असेल. अगदी, अगदी. उम्मीद पे दुनिया कायम है. बरोबर. उम्मीद पे दुनिया कायम है बिलकुल. अगदी. वो सुबह कभी तो आएगी असं म्हणतात आहे. तर
तू खरंच खूप प्रगल्भ आणि मोठे मुद्दे मांडले. मला खरंच खूप मजा आली तुझ्याशी बोलताना आणि खरंच खूप म्हणजे डोळे उघडणारा संदेश किंवा अशा पद्धतीने तू इथं अप्रोच झालास लोकांपर्यंत, याबद्दल तुझे खरंच खूप खूप आभार. या सॅडली मला काय वाटतं ना सचिन, म्हणजे ऑनेस्टली जेव्हा मी हे बोलत असतो तेव्हा मला असं वाटतं की अरे मी तर अगदी बेसिक गोष्टींविषयी बोलतोय. म्हणजे माझे तर प्रश्न आहेत आता जगण्यात, कारण हेच आपल्या आसपास चाललंय. तर मला असं वाटतं की जेव्हा मी जे बोललोय, म्हणजे तुला मी उद्देशून म्हणत नाहीये, पण तू स्वतः इंजिनिअर आहेस, म्हणजे आय एम शुअर की तू माझ्यापेक्षा किती जास्त म्हणजे मला असं वाटत नाही की हा माणूस हुशार असतो, हा माणूस हुशार नसतो. आपल्या सगळ्यांच्यातच कपॅसिटी असते समजण्याची. पण दुर्दैवाने हे आपले मेनस्ट्रीम विषय असले पाहिजेत. हे आपल्या गप्पांचे विषय असले पाहिजेत. हे आपले बोलण्याचे विषय असले पाहिजेत. आणि ते जेव्हा मला असं वाटतं की मुख्य धारेत येतील, मुख्य धारा ज ते ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतील, तेव्हा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना खूप मजा येईल. आणि सगळेच याविषयी बोलते तेव्हा मी म्हटलं तसं की हे विषय आता कोणीतरी विशिष्ट लोकांनी प्रगल्भ म्हणून हे न करता हे आपले रोजच्या जगण्यातले विषय व्हायला काय हरकत. अगदी, अगदी बरोबर. खरंच छान. अगदी तू आलास त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ फ्रान्स आणि सचिकी मैफिल बद्दल मनापासून तुझे आभार. थँक यू. थँक्यू. आणि सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि फ्रान्समधल्या सर्व मराठी लोकांना शुभेच्छा, प्रेम. आणि जमलं तर आम्ही अमर फोटो स्टुडिओ घेऊन येऊ यावर्षी किंवा पुढच्या वर्षी, आणि नाहीच जमलं तर असेच कधीतरी भेटू. अरे अगदी, अगदी. नक्कीच भेटू. चलो, बाय. तर मंडळी, सची के मैफिलचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. नमस्कार. सची की मेहफिल हा एक फार मजेदार कार्यक्रम आहे. आणि सचिन अंगळ नावाचा जो मस्त इंजिनियर मुलगा आहे, जो फार अप्रतिम मुलाखती घेतो, त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे त्याने नवीन मुलाखती घेतल्या की तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्या मुलाखती ऐकू शकाल, त्याची मजा घेऊ शकाल.